महाविकास आघाडीचं जागा वाटप महिन्याभरात पूर्ण होण्याची शक्यता आहे। 10 सप्टेंबरच्या आत जागा वाटप पूर्ण व्हायला हवं। मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी इच्छा व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे। तर जागा वाटप लवकर पूर्ण झालं तर प्रचाराला जास्त वेळ मिळेल असंही म्हटलं जातं। प्रतिनिधी शिवाजी काळे फोन लाईनवरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अधिकची माहिती त्यांच्याकडून घेऊया। शिवाजी, आपण बातमी पाहतोय की महाविकास आघाडीचं जागा वाटप हे महिनाभरात पूर्ण होईल अशा प्रकारची शक्यता निर्माण झाली आहे। कुठेतरी महायुतीमध्ये सुद्धा अजित पवार हे जागा वाटप लवकरात लवकर पूर्ण व्हावं यासाठी आग्रही आहेत। दोन्हीकडून जास्त वेळ मिळावा यासाठी प्रयत्न केला जातोय असं म्हणावं का? कारण जे लोकसभेत घडलं ते विधानसभेत होऊ नये आणि योग्य उमेदवार दिला जावा। त्याचबरोबर जर जागा ज्या पक्षाला दिली जाणार आहे त्या पक्षाची तयारी देखील मोठ्या प्रमाणात होऊ शकते। त्या दृष्टिकोनातून जागा वाटप हे 10 सप्टेंबर पर्यंत पूर्ण केलं जावं अशी चर्चा जी आहे राजधानी दिल्लीमध्ये उद्धव ठाकरे आणि मल्लिकार्जुन खरगे यांची जी भेट झाली त्या भेटीदरम्यान काल झाल्याचं समजतंय। आणि यामागे एक सगळ्यात महत्वाचा उद्देश असा आहे की 6 पक्ष आता राज्यामध्ये महत्वाचे झालेले आहेत आणि या 6ही पक्षातील अनेक जे उमेदवार आहेत ते इच्छुक आहेत। त्यामुळे महायुती व्हर्सेस महाविकास आघाडी सामना होत असताना अपक्ष उमेदवारांचं देखील मोठ्या प्रमाणात उभं राहण्याची शक्यता आहे। त्या दृष्टिकोनातून ही जे पक्षांतर्गत बंड होऊ शकतात आणि अनेक लोक जे निवडणुकीसाठी इच्छुक आहेत त्यांना देखील समजून सांगणं अपेक्षित आहे। त्यामुळं या सगळ्या दृष्टिकोनातून आगामी काळामध्ये ज्या निवडणुका होणार आहेत त्या निवडणुकांमध्ये लवकरात लवकर जागा वाटप व्हावं अशी मागणी जी आहे आता समोर येताना पाहायला मिळते। खरंय शिवाजी, खरं तर तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा, कारण आणखी एका बातमी संदर्भात तुमच्याशी बातचीत करायचीच आहे। पुढची बातमी आहे पश्चिम महाराष्ट्रातल्या सांगली जिल्ह्यातील महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावर जवळपास एकमत झाल्याची माहिती आली। खरं तर काँग्रेसला 3 जागा, राष्ट्रवादीचे शरद पवार यांना 3 जागा आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 2 जागा लढवता येतील सांगलीमध्ये अशा प्रकारची माहिती मिळते। काँग्रेसचे विश्वजित कदम पलूसमधून, जत विधानसभेतून विक्रम सावंत, सांगली विधानसभेतून पृथ्वीराज पाटील, तर राष्ट्रवादीकडून इस्लामपूरमधून जयंत पाटील, तासगावमधून रोहित पाटील, शिराळ्यातून मानसिंग नाईक आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून चंद्रहार पाटील हे खानापूरमधून लढतील, तर मिरजेतून सिद्धार्थ जाधव लढतील अशा प्रकारची माहिती समोर आली। खरं तर तीनही पक्षांचे एकमत सांगलीच्या विधानसभा जागांसाठी झाल्याची ही बातमी आपण पाहतोय। सांगलीत महाविकास आघाडीचं ठरलेलं आहे, कोण कुठून लढणार हे आपण पाहूया। खरं तर एकूण 8 जागा, 3 जागा या काँग्रेसला, 3 जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला आणि 2 जागा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला अशा प्रकारचं हे समीकरण जवळपास निश्चित झाल्याची माहिती समोर येते आणि तीनही पक्षांनी याला अनुमोदन दिलं असंही समजतं। लोकसभा झाल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव साहेबांना विशाल पाटील आणि विश्वजित कदम साहेब भेटलेले आहेत। तशा सूचनाही मला उद्धव साहेबांनी, राऊत साहेबांनी दिलेल्या आहेत की येणाऱ्या काळामध्ये विधानसभा महाविकास आघाडी म्हणून सांगली जिल्हा आणि महाराष्ट्रामध्ये पूर्ण ताकदीने आपण लढायचं आहे। झालेल्या गोष्टी सर्व विसरून सर्वजण आपण एकत्र काम करायचं आहे। आता मी काँग्रेसचं सांगू शकत नाही, पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षामध्ये उद्धव साहेब सांगतील तो आदेश शेवट असतो। मग कटुता जी निर्माण झालेली आहे, उद्धव साहेबांनी आज आदेश दिलेला आहे की सर्वांनी आपण एकत्र काम करायचं, की ती सर्व कटुता निघून जाणार आहे शिवसैनिकांच्या मनातली। काँग्रेसचं काय होणार आता हे मी सांगू शकत नाही। तर याच संदर्भात आपले प्रतिनिधी शिवाजी काळे हे जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी बोलूया। शिवाजी, आपण पाहतोय लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये सांगली लोकसभेवरून खडाजंगी झाली होती, नाराजी पाहायला मिळत होती, मात्र विधानसभेमध्ये आता तीनही पक्षांचं एकमत झाल्याची माहिती मिळते। काय अधिकचे अपडेट्स आहेत? सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये अपक्ष उमेदवार असलेले विशाल पाटील निवडून आले होते काँग्रेसच्या पाठिंब्यावरती आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती राजधानी दिल्लीमध्ये काल बैठक पार पडली। साधारण किती जागा कोणत्या पक्षाला असतील आणि पुन्हा एकदा अशा पद्धतीने सांगलीमध्ये वाद होऊ नये यासाठी विशाल पाटील आणि विश्वजित कदम हे पुढे आघाडीवरती होते। कारण विश्वजित कदम असो किंवा विशाल पाटील असो यांनी पक्षांचे आदेश जे होते भलेही महाविकास आघाडीतील उमेदवार असलेले चंद्रहार पाटील मागे उभे राहत असले तरी पक्षाने त्यांना त्यांची हकालपट्टी केली नव्हती।
त्यामुळं ते पक्षासोबतच राहिलेले आहेत आणि भविष्यामध्ये आता जर लढाईचं असं झालं गेलं विसरून एकत्र यायचं असेल तर विधानसभा निवडणुकीमध्ये एकत्र येणं गरजेचं आहे. कोणत्या जागा कोणाला सुटणार आहेत हे एकदा स्पष्ट झालं तर भविष्यातील अडचणी ज्या आहेत त्या टाळता येतील या दृष्टिकोनातून सांगलीचा तिढा ज्या पद्धतीने लोकसभा निवडणुकीमध्ये पुढे आला होता तो सगळ्यात पहिला विधानसभा निवडणुकीपूर्वी सुटताना आपल्याला पाहायला मिळतो. अगदी खरं आहे शिवाजी, धन्यवाद दिलेले आहे सगळ्या सविस्तर माहितीसाठी.